इटलीतील मिटेनी या कंपनीमुळे तेथील शेकडो नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. पीएफएस या घातक रसायनांचं उत्पादन करणाऱ्या ह्या कंपनीनं अत्यंत विषारी असलेली रसायनं जलस्रोतामध्ये सोडल्याचं निष्पन्न झालं होतं. आणि याच गंभीर प्रकारामुळे इटलीच्या नागरिकांना कर्करोग, वंध्यत्व आणि हार्मोनल विकार जडले होते. वादाच्या भोवऱ्यात सापडलेली ही कंपनी 2018 मध्ये बंद पडली. शेकडो नागरिकांच्या जीविताला धोका ठरणाऱ्या ह्या कंपनीच्या 11 माजी अधिकाऱ्यांना न्यायालयानं 41 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. इटलीतील ही घटना तुम्हाला सांगण्याचं कारणही असंच गंभीर आहे. मुंबई गोवा महामार्गावरील लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले. मग मुळात ही नेमकी चर्चा काय, तर या ठिकाणी बनवणारा फिपाज हे जे रासायनिक घातक रासायनिक पदार्थ आहे ह्याच्यामुळे ही कंपनी पुन्हा चर्चेमध्ये आली आहे. आपण ह्याच कंपनीच्या बाहेर आहोत. आपण बघतो ही कंपनी आहे, कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य बघतोय. मुळात 1966च्या दरम्यान इटलीमध्ये या ठिकाणी मिथेनी नावाची ही कंपनी सुरू झाली होती. 60 वर्ष ती चालली. त्यानंतर 2018 मध्ये कंपनी बंद करण्यात आली होती, कारण त्या ठिकाणचा जे रासायनिक पदार्थ जो आहे फिपा जो आहे तो फिफाचा योग्य वापर केला गेला नाही. त्याच्यामुळे ही कंपनी बंद झाली. त्यानंतरचं उत्पादन असो, त्या ठिकाणची उपकरणं असो आणि त्या ठिकाणची प्रक्रिया असो ते ह्या जवळपास लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीने विकत घेतली लिलावामध्ये. आणि त्यानंतर ही कंपनी 2020 मध्ये लोटे MIDC मध्ये याची सुरुवात झालं. पीएफएस उत्पादन करताना फॉरेवर केमिकल्स म्हणून ओळखली जाणारी घातक रसायनं निसर्गात आणि मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. आणि याच कंपनीत अशा प्रकारचं कोणतंही उत्पादन उत्पादित केले जात नसल्याचा प्रतिदावा यंत्रणांमार्फत करण्यात येतोय. पण यामागील तथ्य काय आहे तुम्हीच पहा. लक्ष्मी ऑर्गॅनिक नावाची एक कंपनी लोटे MIDC मध्ये सध्या सुरू आहे आणि सोशल मीडियावरून अनेक ठिकाणावरून अशा प्रकारची चर्चा सुरू आहे की पीफास नावाचा जो एक पदार्थ आहे जो प्लास्टिक सारखा एकदा तयार झाला की कधीही नष्ट होत नाही, कायमस्वरूपीचं रसायन आहे ते, जे एकदा निर्माण झालं की कधी नष्ट होत नाही अशा प्रकारचं रसायन आहे. त्या संदर्भामध्ये वारंवार शासकीय यंत्रणेकडनं सांगितलं जात आहे की अशा प्रकारचा पदार्थ इथे तयार केला जाणार नाही. परंतु ज्या वेळेला सोशल मीडियावरून अशा प्रकारची चर्चा सुरू होती, वेगवेगळे जे नेटिझन्स आहेत या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्पण्या करताना किंवा माहिती देताना दिसत होते, त्यावेळेला सत्य जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. आम्ही कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळेला अधिकृत कंपनीच्या सूत्रांकडून असं समजलं आहे की त्या पदार्थाची निर्मिती ऑलरेडी मागच्या मार्चनंतर या ठिकाणी सुरू झालेली आहे लोटे MIDC मध्ये. आणि त्यांना जी सरकारकडून परवानगी मिळाली आहे त्याच्या 1/3 पदार्थ ते आता सध्या तयार करतात. आणि त्याच्यातून निर्माण होणारं जे सांडपाणी कचरा आहे किंवा जे सांडपाणी आहे जे पर्यावरणासाठी घातक असू शकतं त्याची विल्हेवाट ते तळोजा येथे नेऊन त्या पदार्थाची सांडपाण्याची विल्हेवाट लावतात. खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्री लिमिटेड या कंपनीवर करण्यात आलेल्या या गंभीर आरोपानंतर आम्ही याबाबत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची याबाबतची भूमिका जाणून घेतली. नंबर 2, पीफासच्या संदर्भामध्ये जे काय पसरवलं जातंय, जे काय बोललं जातंय त्याच्यातली वस्तुस्थिती पडताळून बघू. पण तिथे प्रोडक्शन जे सुरू आहे म्हणून सांगितलं जातं ते फ्लोरिनचं प्रोडक्शन सुरू आहे. 1% कमी प्रोडक्शन ट्रायल बेसिसवर ते त्याला क्युरो अल्काईन असं काहीतरी म्हणतात, आणि क्युरो अल्काईन असं काहीतरी म्हणतात त्या केमिकलला, ते त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं विघटन त्यांनी तळोजामध्ये केलेलं आहे. परंतु याचं बेसिक थॉट काय आमचा शासन म्हणून, तर लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी एखादी कंपनी जर येत असेल किंवा निसर्गाची वाट लावणारी एखादी कंपनी जर येत असेल त्याला प्रतिबंध आपण करू. ह्या कंपनीमध्ये फिपाचा एक स्मॉल जो पदार्थ आहे तो बनवला गेला. 3 ते 4 महिने हे प्रोडक्शन या ठिकाणी सुरू झालं होतं. मात्र या ठिकाणी MPCBने 3 महिन्यापूर्वी नोटीस दिलं होतं. त्या नोटीसचं समाधानकारक असमाधानकारक उत्तर दिलं गेलं नाही असं पालकमंत्री उद्योगमंत्री उदय सामंत सांगत आहेत. मग ह्या ठिकाणी नेमके काय उद्योग सुरू आहेत हेच मात्र उद्योगमंत्र्यांना माहीत नसल्याचं त्यांच्या बाईटमधून दिसून येत आहे. या कंपनीत पीएफएस याचं उत्पादन करून निर्माण झालेलं सांडपाणी तळोजा येथे पाठवण्यात आल्याचं कंपनीच्या सूत्रांनी सांगितलं. मात्र पालकमंत्री उदय सामंत यांनी मात्र एका बाजूला कोकणाच्या जीवनावर दुष्परिणाम करणारे उत्पादन निर्माण होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं, तर दुसरीकडे याच कंपनीत क्लोरीनचं उत्पादन केलं जात असल्याचा अजब दावा करण्यात आला. कोकणातील रासायनिक प्रकल्प ह्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. असं असताना कोकणवासियांच्या आरोग्याला येथील निसर्गाला घातक ठरणारा नवा प्रकल्प कशासाठी असा सवाल पर्यावरण तज्ज्ञांकडून विचारण्यात येतोय. परंतु वास्तविक अशी परिस्थिती आहे की लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक असे कारखानदार आहेत की ज्यांच्यावर सातत्याने आरोप होत आलेत की त्यांनी जे सांडपाणी आहे ते रसायन मिश्रित सांडपाणी थेट खाडीमध्ये किंवा नद्यांमध्ये सोडून या ठिकाणी प्रदूषण केलेलं आहे.
मग अशा प्रकारचे प्रदूषणाचे आरोप लोटे MIDCतल्या कारखानदारांवर होत असताना आणखी एक अशाच प्रकारचा या ठिकाणी कारखाना किंवा घातक प्रोडक्शन सुरू करावं असे आग्रह सरकारकडून का केला जातोय? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं बजावलेल्या नोटीसवर या कंपनीनं अद्याप आपलं म्हणणं सादर केलं नाही. याबाबत नवराष्ट्रानं या कंपनीची अधिकृत भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. पण ऑफ द कॅमेरा बोलताना कंपनीनं PFASचं उत्पादन केल्याचं सांगितलंय. कंपनीतून घातक रसायनयुक्त सांडपाणी तयार होत असल्याच्या लोकांच्या म्हणण्यास दुजोरा दिला. मात्र हे सांडपाणी तळोजा येथे पाठवण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. यावरून नवराष्ट्र काही गंभीर सवाल उपस्थित करत आहे. इटलीमध्ये घातक ठरलेल्या उत्पादनाला कोकणात परवानगी का? कोकणवासियांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण? कंपनीवर देखरेख करण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळ घेणार का? सांडपाण्याची गळती अथवा अपघात घडल्यास जबाबदार कोण? अशा कंपनीला परवानगी देताना स्थानिकांना कल्पना का दिली नाही? असे एक ना अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. याच प्रश्नांची उत्तरं प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. याची उत्तरं प्रशासन देणार का? हा खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, निसार शेख, रत्नागिरी.